राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातम्या। रब्बी हंगामासाठी 3641 शेतकऱ्यांनी घेतला पीक विमा। निम्मा डिसेंबर संपला तरी गहू पेरणी सुरूच। पैसे भरून पिकाचा विमा काढला, भरपाईचा रुपयाही नाही मिळाला, अहवालाची प्रतीक्षा। 20 डिसेंबर पासून स्वतः करा रब्बीची पीक पाहणी। ॲग्रिस्टॅक मोहिमेअंतर्गत प्रशासन थेट बांधावर। आता पोलीस भरतीची मैदानी चाचणी लांबणीवर। महापालिका निवडणुका जाहीर झाल्याने होतोय बदल। काँग्रेसचे निष्ठावंत नेते व गांधी कुटुंबाशी कौटुंबिक स्नेह असलेल्या स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी व काँग्रेसच्या विधान परिषद सदस्य प्रज्ञा सातव यांनी गुरुवारी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला। व्हीबीजी रामजी विधेयक लोकसभेत मंजूर, विरोधक आक्रमक, कागद फाडून फेकले। उद्योग उभारणी आता झाली सोपी, 481 प्रस्ताव मंजूर, 385 उद्योग सुरू। योग्य दराअभावी कापूस सोयाबीन शेतकऱ्याच्या घरातच पडून। मुख्यमंत्री सहायता निधीला 1 अब्जची मदत, शेतकऱ्यांना दिली फक्त 75,000। शहरांसाठी भरघोस निधी, मात्र शेतकरी वंचित। तांत्रिक अडचणीमुळे अतिवृष्टीच्या मदतीचे 355 कोटी रुपये पडून ई-केवायसी अडकले 5.42 लाख शेतकरी। पूरग्रस्त 73,000 शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झाले 101 कोटी रुपये। केवायसी ठरते अडचण, अद्याप 856 शेतकरी आहेत लाभाच्या प्रतीक्षेत। 1.25 कोटीचा पीक विमा केवायसीच्या कचाट्यात। 2024 खरीप रब्बी हंगामातील चित्र, मोबाईलवर साधला जातोय संपर्क। शेतकऱ्यांसाठी खुशखबर, पीक विमा भरपाई थेट खात्यात जमा। 557 शेतकऱ्याची केवायसी प्रलंबित, 33,27,000चे नुकसान भरपाई अनुदान वितरणाविना पडून। हमी भाव खरेदीवरून गदारोळ, खरेदीत लूट, खरेदी केंद्रासाठी लाच आदी विषयावरून विरोधकांची टीका। शेतकऱ्याच्या शेती कर्जमाफीची प्रक्रिया आता सुरू झाली आहे। 30 जून 2025 पर्यंतची थकबाकी व चालू बाकी असलेल्या खातेदारांची माहिती बँका संकलित करू लागल्या आहेत। आवक घटल्याने शेवगा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर। अतिवृष्टीचा फटका बसल्याने शेवग्याच्या उत्पादनात कमालीची घट। नागरी सुविधांना प्राधान्य द्या, सेवा पुरविताना कुचराई नको, जिल्हाधिकारी यांचे प्रतिपादन। रेशन कार्ड धारक अजूनही 41,000हून अधिक लाभार्थी धान्यापासून वंचित। खामगाव तालुक्यातील चित्र, अपुऱ्या कोट्यामुळे लाभार्थ्याची परवड, कोटा वाढवण्याची मागणी। बिजवाई सोयाबीनच्या दरात 18 दिवसात क्विंटल मागे 3900 रुपयाची घट। 2 महिन्यात सोयाबीन निर्यात 38% वाढ। सुपाचा अंदाज, पूर्ण हंगामात मात्र निर्यातीचा टक्का घसरणार। सेवा सोसायटीच्या कर्ज वितरण प्रक्रिया आणखी सुलभ, केंद्र सरकारच्या योजनेचा झाला लाभ, राज्याच्या कामगिरीचे होते कौतुक। दिव्यांग अव्यांग विवाहासाठी मिळणार 2.5 लाखाचे अनुदान, प्रोत्साहन परियोजना पती पत्नीच्या संयुक्त खात्यात होणार जमा। अतिवृष्टीग्रस्तांसाठी पीक कर्ज पुनर्रचना सुलभ करा, नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचना। धनंजय मुंडेंना मंत्री केले तर उपोषणाला बसणार सुप्रिया सुळे। घाटनांदूर परिसरामध्ये युरिया खताची जादा दराने विक्री, हवालदिल शेतकऱ्याची शासनाकडे न्याय देण्याची मागणी। ठाकरेंची ही शेवटची निवडणूक, निवडणुकीनंतर त्यांच्याकडे कार्यकर्ते राहणार नाहीत, रावसाहेब दानवे यांचा दावा। हिंगोलीत मतमोजणीसाठी राहणार तगडा बंदोबस्त, पोलीस अधीक्षकांची माहिती। वाढता मशागत खर्च व मजुराची होते टंचाई, शेतीचे गणित कोलमडले, शेतकरी हैराण। शेती नाही तरी 1 लाख नागरिकांवर आहे 125 कोटीचा सावकारी फास। शिक्क्यासाठी चक्रा नको, आता 15 रुपयात 7/12। महसूल विभागाचा उपक्रम, सरकारी बँकिंग कामासाठी कायदेशीर मान्यता, खर्च पायपीट आणि डोकेदुखी वाचली। कारंजा तहसीलदाराच्या सूचनेनंतर नाफेड सोयाबीन खरेदीला गती, प्रतिदिन सरासरी 400 क्विंटल खरेदी। हिमायतनगर येथील प्रतीक्षेत असलेले नाफेड केंद्र सुरू, शेतकऱ्यांना दिलासा। लोणार येथील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याच्या प्रक्रियेत हलगर्जी, शेतकऱ्यांची तक्रार। कोल्हापूरच्या ऊस दराची तुलना सोलापूर जिल्ह्याशी कशी काय, ऊस कारखानदारांचा सवाल। इच्छुक समर्थकाच्या गर्दीने गजबजली पक्ष कार्यालय। अटक वॉरंट जारी होताच कोकाटे झटपट रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांची थेट ऍक्शन, सरकारची स्वच्छ प्रतिमा जपली। कापूस दर दबावातच, खानदेशात खेडा खरेदीत 6,500 ते 6,800 रुपये दर। मनसेला करावी लागणार शून्यापासून सुरुवात, गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीपेक्षा अधिक मते। सांगली जिल्हा बँकेची थकबाकीदार शेतकरी संस्थांसाठी OTS योजना। सोन्याचा भाव लाखावर, कापूस मात्र 8,000वरच। तुळजापूरच्या केंद्रावर सोयाबीन खरेदी सुरू, 428 शेतकऱ्यांनी नोंदणी केली पूर्ण।
बनावट संकेतस्थळ फसव्या ऍप पासून सावधान राहण्याचे केले आवाहन. एपीके ऍपच्या माध्यमातून केली जाते फसवणूक. संवेदनशील माहिती चोरीला जाण्याची शक्यता. शेतकऱ्याच्या जमिनीवर सोलर कंपनीचे अतिक्रमण. बाणगाव येथील प्रकार महसूल मंत्र्याकडे केली तक्रार. केळी उत्पादकांना मिळेल 33 कोटी रुपयाची भरपाई. गेल्या वर्षभरात नुकसान. पीक विम्यासाठी केला पाठपुरावा. लाडक्या बहिणींना लखपती दिदी करा. देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन. 19,000 शेतकऱ्यांनीच काढला रब्बीचा पीक विमा. 14,000 हेक्टरवर नुकसान होऊन ही शेतकऱ्याचीच अनास्था. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींना आता 2 हप्ते एकदम मिळणार. महापालिका मतदानाच्या 4 दिवस आधी होणार फायदा.